व्हरायटी कशी कधी जर लावलं तर ह्याला सेटिंग होते 12 महिने सेटिंग होते. दुसऱ्यांचं बोर आता छाटा झालं आपलं मार्केटला येते 1 महिन्यात. एवढं टेम्परेचर असून सुद्धा एवढं सेटिंग झाले बागेला आपले. बरोबर. कमीत कमी आता सुरुवातीला माझा पहिल्या वर्षी नाही एक 12 ते 13 टन डाळे बोर निघण्याची अपेक्षा आहे. बरोबर. तेवढं निघतंय गाडचं तेवढं सेटिंग आहे मालाला भरपूर म्हणजे बागेला. सेटिंग अजून चालू आहे, वाढ चालू आहे, फ्लॉवरिंग चालू आहे, सेटिंग तुम्ही बघताय टेम्परेचर सेटिंग भरपूर झाले, अजून चालू आहे सेटिंग. पानागणी सेटिंग आहे, भरपूर सेटिंग चालू आहे. तर सध्याला जून महिना चालू आहे आणि या जून महिन्यामध्ये या झाडांना बोरं लागलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की ह्या ठिकाणी बोरं लागलेले आहेत. या झाडाला फक्त एका झाडाला नाही तर सगळ्या झाडांना बोरं लागलेले आहेत. ह्यांनी जानेवारी महिन्यामध्ये लागवड केली होती. सध्याला जून महिना चालू आहे आणि जून महिन्यामध्ये ह्यांचा जो प्लॉट आहे तो हार्वेस्टिंगला आलेला आहे. म्हणजे एक 15 ते 20 दिवसामध्ये यांचं हार्वेस्टिंग चालू होतंय. सगळ्या झाडांना माल लागलेला आहे या ठिकाणी. तर बोरामधला असा जो वाण आहे त्या वाणाचं नाव आहे की काश्मीरी बॉल सुंदरी. तर या शेतकऱ्यांनी जानेवारीमध्ये 400 ते 450 आसपास झाडं लावलेली आहे ती. तर कशा प्रकारे त्यांनी ही लागवड केलेली आहे आणि कशा प्रकारे त्याचं संगोपन करत आहेत, कसं नियोजन केलेलं आहे आणि हे रोपं कुठून आणलेले ते जाणून घेण्यासाठी आपण या प्लॉटवरती आलेलो आहे. तर शेतकरी वाट बघत आहेत. चला तर मग त्यांच्याशी आपण चर्चा करूया, त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. खरोखरच हा वाण परवडतोय का शेतकऱ्याला आणि पहिलेच पीक आहे त्याबद्दल कसा त्यांचा अनुभव आहे. आता जून महिन्यामध्ये लागलेला आहे, बोरं लागलेले आहेत झाडाला, पुढल्या महिन्यामध्ये यांचं हार्वेस्टिंग चालू होते. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. चला तर मग भेटूया त्यांना. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या चॅनलवर. नमस्कार. तर तुमचा परिचय करून द्या. माझं नाव हनुमंत केराप्पा जाधव, राहणार चळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हे बोराची लागवड करायचं कसं काय नियोजन झालं तुमचं? ते पहिले आपण डाळिंबी बाग होते पण मोर रोगामुळे डाळिंबी बाग गेली. बरं. आपण शिरबाई मधून फडतरी नर्सरी फार्म हाऊस मधली आपली माहिती मिळाली ना, त्यांच्या रोप त्यांच्याकडे गेलो आपण. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं असं असं दाखवले आम्हाला व्हिडिओ महाराज कसा आहे. आणि मेन म्हणजे आपण मार रोगापाय बोराचे केले लागवड केली आहे. शिरबाई मध्ये फडतरी फार्म हाऊसला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला माहिती दिली, दुसऱ्या प्लॉटचे विजिट दाखवले आम्हाला सगळे. आम्ही भेट दिल्यानंतर निर्णय हा घेतला आम्ही बोर लावायचा. हा, पहिलं डाळिंबी बाग होते 4-5 वर्ष ह्यात मध्ये बाग होते. परत बाग ती मर मध्ये गेल्यानंतर दुसरी बाग लावली, तरी पण मर काय जायना यात. त्यामुळे बोरीचा निर्णय घेतला आपण. बरोबर. मग आता ही लागवड लावलेली आहे, म्हणजे लागवड केलेली आहे, किती झाड आहेत आता सध्या? ही आपली 450 झाड आहेत. बरं. मग किती बॉल सुंदरी व्हरायटी 450 झाड आहेत. बरोबर. किती क्षेत्र एकूण किती आता? 1.5 एकर. 1.5 एकर. किती बाय कितीवर लावलेली आहेत झाड तुम्ही? त्याची लागण ऍक्च्युली 14 बाय 14 सांगितलं होते आम्हाला फडतरी फार्म हाऊसला, पण ते आम्ही 12 बाय 12 वर केले आहे. बरं. जरा जवळच झालं, जरा जवळ झाली आहे. बघू आता काय. बरोबर. मग लागवड कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही केली होती याची? आपण ही लागवड 10 जानेवारीला केली. 10 जानेवारी. 10 जानेवारी. आता जून चालू आहे. जून मधले आता 12 तारीख आहे आज. मग काय कंडिशन काय आहे आता झाडांची सध्याला? आता झाड तुम्ही बघताय की फुल सेटिंग मध्ये आहेत. 1 महिन्याभरात आलेला सुरुवातीचा माल काढायला येतो, हार्वेस्टिंगला येतो 1 महिन्याभरात हार्वेस्टिंगला येतो. शक्यतो म्हणजे साधारणपणे बोराचा सीझन म्हटला तर नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत येतोय. पण तुम्ही आता जानेवारी मध्ये लागवड केली, म्हणजे उन्हाळ्यातच लागवड केली. लागवड केली आपण, त्यांना भरपूर शेणखती घातल्यामुळे लवकर हार्वेस्टिंगला माल आला. सुरुवातीला माल चालू होणार, लवकर चालू होणार. बरोबर. तर लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत कशा प्रकारे केली होती? आपण नांगरट केली, पुन्हा रोटर मारून परत नांगरट पण पाळी करून 2 वेळा मेहनत करून रान एकदम भुसभुशीत करून लागवड केली. पण कशा प्रकारे लागवड केली रोपांची? नाही सफाई लावली, परत माती लावली आपण त्यांना झाडांना. सफाई लावली, परत माती लावली. परत नंतर बोडाला माती लावली. बरोबर. हीच का वाण तुम्ही निवडलं? दुसरं पण वाण होतच की मार्केटमध्ये? ऍपल बोर माहिती त्यांना कसं आहे, माल भरपूर लागतात, माल साईज मोठी होती पण मागणी कमी त्याला. आणि बॉल सुंदरी म्हणून फडतरीने सांगितले आम्हाला रेट जास्त राहते त्याला, कमीत कमी 50-60 मार्केट. आणि ऍपल जे आहे त्यांना 20-25 मार्केट राहते 30 रुपयापर्यंत. पण ह्या वाहनाला जास्त मार्केटला मागणी चालू आहे सध्या. ह्या वाहनाला मार्केटमध्ये चांगली मागणी त्यामुळे दर चांगला आहे, सेटिंग भरपूर झालेलं आहे सध्या. तर प्रत्येक पानागणी सेटिंग चालू आहे. बरं. म्हणजे लागवड केल्यापासून परत तुम्ही ह्याला काही खत पाणी वगैरे काय केलं होतं याला? म्हणजे याला एकदा खत टाकला, बेसल डोस टाकले, शेणखत टाकले, परत झाडं चिटकल्या, बेसल डोस टाकले. रोप लावल्यापासून किती दिवसात किंवा किती महिन्यात तुम्ही केले होते? 1 महिन्याभरात आपण थोडं 10-26-24 टाकले त्यांना झाडांना. परत एक
2 डोस केले थोडे असे 2 डोस माल लागेल तसं हा शेणखत वगैरे काय सुरुवात शेणखत टाकलं एक पाटी शेणखत टाकलाय सुरुवातीला म्हणजे वरूनच टाकलं का खड्डे पाडून टाकलं तुम्ही असं? गोल झाडाच्या ड्रिप खाली थोडा खड्डा घेऊन टाकले त्यात खड्ड्यावर बरोबर. मग त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे त्याचे तुम्ही संगोपन केलं म्हणजे ह्याचं शेंडा वगैरे खुडणं किंवा ह्याला काय हा. छाटणी वगैरे असं काही होतं काय? छाटणी नाही केली वाढ चालली शेंडा मारला 2-2 फूट शेंडा स्टॉप करत सेटिंग चालू आहे त्याला सध्या बरोबर म्हणजे हा याचा फक्त शेंडा फक्त तुम्ही स्टॉपिंग करत होता शेंडा स्टॉपिंग करतो बरोबर. आणि मग ते आता सध्याला माल वगैरे तर चांगल्या प्रकारे लागलेला हा दिसतोय. माल लागले चांगलं बरोबर. त्याला फवारणी वगैरे काय होती का केली आहे तुम्ही आतापर्यंत? 1-2 स्प्रे झाले घ्यायला कशाचं? बुरशीनाशक झालंय कीटकनाशक हे झालंय बुरशीनाशक आणि हा. कीटकनाशक फक्त 2च तुम्ही spray 2 केले? स्प्रे झालेत आतापर्यंत बर. मग सध्याला आता जून मध्ये तुमचं आता सध्याला काही 15-20 दिवसात हार्वेस्टिंग हा एक टनभर माल हार्वेस्टिंग जाईल बाकीच्या नंतर परत हळूहळू सेटिंग चालू आहे अजून मार्केटिंग चालू राहणार आहे बरोबर. 3-4 महिने चालू राहणार आहे याला पाण्याचं नियोजन कसं आहे सध्याला आता? पाणी आपलं एक बोर आहे त्या बोरवर चालू आहे मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे कसं आहे कमी पाणी लागतंय म्हणून आपण लावले बोर बरं. डाळिंब सारखं अति पाणी याला लागत नाही कमी कमी पाण्यात येतंय त्यामुळे लावलं याला मेन महत्वाचं मर नाही 10 ते 15 वर्ष मर नाही डाळिंब कसं झाले आता बाग लावल्यापासून 1-2-3 महिन्यापासून मर चालू झाले बरोबर. तेलकट अटॅक रोगराई भरपूर आहे त्याला. रोगराई डाळिंबाला भरपूर आहे म्हणून आपण बोरीचे निवडले त्याला खर्च पण भरपूर आहे. ह्याला खर्च त्या कमी येते तुलनेमध्ये- खर्च कमी येते डाळिंबपेक्षा 60-70% खर्च कमी ह्याला डाळिंबपेक्षा डाळिंब किती वर्ष केली होती तुम्ही? डाळिंब आपली आता पहिली 5 वर्ष होती बरोबर. 5 वर्षात बाग मग रोगात गेली फडतरे फार्म यांचं तुम्हाला नियोजन कसं आहे कसं वाटतं तुम्हाला? मार्गदर्शन कसं? मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी आम्हाला फोनवर असं करत सांगितलं नियोजन शेंडा मारा हे करा ती करा त्यांच्या नियोजन चालू आहे बऱ्यापैकी मी असं बरोबर. रोपं कशी भेटली तुम्हाला आता सगळे? रोप 1 नंबर क्वालिटी रोप आहे बरं. कुठं असं जळायचं वगैरे? नाही रोपाच मर नाही काय नाही अजिबात 1 नंबर रोप आहे सध्या बरोबर. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला ते मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन मिळालं बरोबर. ह्या बोरामध्ये वैशिष्ट्य काय वाटलं तुम्हाला या वाहनामध्ये? वैशिष्ट्य मध्ये चालू वर्षी एक 3-4 वर्षापेक्षा जास्त तापमान होतं 40 ते 50 टेम्परेचर होतं हो. तरी सुद्धा त्यामध्ये हिवान सेटिंग झालेलं आहे बरं. दुसरी व्हरायटी सेटिंग होत नाही आपली साधी जुनी बोर जी म्हणजे ऍपल सेटिंग होत नाही सेटिंग भरपूर झाले टेम्परेचर एवढं असून सुद्धा हे मालाचं बरं. आणि खायला एवढं चविष्ट बोर आहे खाऊन बघितलं आम्ही त्या बागेत चवीला भारी वरनं थोडा कलर येतो ऍपल सारखा खायला ऍपल सेम ऍपल सारखं लागते खायला चवीला हा चांगलं आहे. चवीला आणि चार एवढं टेम्परेचर असून सुद्धा एवढं सेटिंग झाले बागेला आपल्या बरोबर. कमीत कमी आता सुरुवातीला माझा पहिल्या वर्षी नाही एक 12 ते 13 टन डाळे बोर निघण्याची अपेक्षा आहे बा बरोबर. तेवढं निघतंय गाडचं तेवढं सेटिंग आहे मालाला भरपूर म्हणजे बागेला सेटिंग अजून चालू आहे वाढ चालू आहे फ्लॉवरिंग चालू आहे सेटिंग तुम्ही बघताय हो, टेम्परेचर हो. सेटिंग भरपूर झाले अजून चालू आहे सेटिंग पानागणी सेटिंग आहे भरपूर सेटिंग चालू आहे शेंड्यापासून ते हा बुडक्यापर्यंत मुडकं अजून आणि वाढ बी चालू आहे सेटिंग भरपूर चालू आहे हम्म. आणि आता कसं आहे बोरीचं कधी जर लावलं हे ह्याला सेटिंग होणार वाहन आहे हा हवा आता सध्या हे आपण आता काय बोरी आता काय लागलेत पण आपलं सेटिंग लावल्यापासून सेटिंग चालू म्हणजे आहे आता- ही व्हरायटी कशी आहे, कधी जर लावलं तर ह्याला सेटिंग होते 12 महिने सेटिंग होते दुसऱ्यांचं बोर आता छाटा झालं आपलं मार्केटला येते 1 महिन्यात बरोबर. हे माल हा त्यामुळे कसं आहे मार्केटला माल सगळ्या आगाप गेल्यामुळे जास्त रेट जास्त बरेच लावणार शेतकरी या आपल्याला महिन्यात लागवड हा करतात. लागवड करतात धरतात आता पण हे वाहन कसं आहे कधी जर लावला हम्म. तर ह्याला सेटिंग होते भरपूर सेटिंग होते हम्म. आणि चवीला 1 नंबर बोर आहे हम्म. आणि काय बाकी या दुसऱ्या बोराने हे वातावरण चेंज झालं पिकून गळत नाही खाली त्यामुळे टिकून राहते झाडा सुद्धा आपल्या टिकवण्याची क्षमता जास्त आहे ह्याला साधं बोराला आबळ आलं तर सगळं हा खाली गळून पडते गळून पिकून पडते, तसं पिकून नाही लगेच पडते. बघितलं आम्ही ते विचारलं हा. पण हे काय गळत नाही काय नाही आपल्या सेवढे प्रमाण तोडलं चालतंय ह्याला त्याला काय रोज तोडा असं नाही 8 दिवसात तुम्ही 1-2 तोडे केलं चालते आपल्या सेवडीनं हम्म. त्याला काय फास्ट म्हणजे गळत नाही काय नाही पिकून बरं. ह्या बोराच्या बागेमध्ये तुम्ही आता झेंडू वगैरे लावलेला दिसतंय हा मग ह्यामध्ये आपण आंतरपीक कुठलं घेऊ शकतो आणि कधीपर्यंत घेऊ शकतो? आंतरपीक ह्यात झेंडू हा. भोईट्या कोल्हापुरी ककडी लावली चालते मी आता ह्याच्या अगोदर सुरुवातीला लागण करताना ककडी एक पीक घेतलं आपल्याला 50 रुपये ककडी झाली माझी कोल्हापुरी ककडी बोलली बरोबर. आणि खत त्याच्यात निघालं कसं आहे माहिती आहे बोरीत हा. बोरीच्या उंच जाणार वाहन ह्यात झेंडू तुम्ही भुईमुगा शेंगा हम्म. असं तरकारी घेऊ शकता खाली वांगे वगैरे. वांगे वगैरे असं म्हणजे ककडी झेंडू म्हणजे झाडा उंच गेलं नाही पाहिजे झाडाला बी हे होत नाही. साधारण गुडघ्या लेवल येणारे हा माझं आता मी ककडी लावली बघ ककडी माझं 50,000 रुपये झालं म्हणजे रोपाच हा सगळा खर्च निघाला माझा रोपा सगळा खर्च आता मी झेंडू लावला अजून डबल बरोबर. हा झाड आता कसा झेंडू आपला गणपतीमध्ये येतोय हम्म. मी दरवर्षी झेंडू लावतो ना गणपती म्हणजे दरवर्षी आपला झेंडू असते आणि कसा झेंडू उंच जात नाही बोरीच्या खाली राहते आणि- आणि सेटिंगला बी मधमाशीला बी चांगला झेंडू हो हो रानात रोगराई पण येत नाही निमटडी मारते हा झेंडू
रान बसवून ठेवते ना झेंडू. बरोबर. आणि जमीन कुठल्या प्रकारची आहे तुमची? जमीन माझी वर थोडी काळे म्हणजे मिक्स आहे, काळे, मोरमाड मुरमाड काळे, आहे. मोरमाड काळे मिक्स आहे लेवल जमीन. बरोबर. हे माझा एक प्रश्न आला की ही तुम्ही झाडाला माती कशासाठी लावली आणि कधी लावलेली होती? माती बाग लावले 1-3 महिन्यानंतर काय झालं, बोडका झाड अशी गुडघ्यावर आल्यानंतर कलमातनं फाकून म्हणून थोडी गाड्या कोण असे नाही 2-2 पाट्या लावली. परत नंतर थोडी लावली का तर बोडका त्याचा फुकतोय ना मातीला, बोड मोठं होते, बोड मजबूत होते, वारा आला तरी पडत नाही काय नाही. फांद्या पण अशा हा फांद्या असं म्हणजे लेवल धरून बोडकाला माती लावली, बोडका हलत नाही, कलमातनं निष्ठत नाही काय नाही, आणि बोड फुकते ना मेन माती लागल्याने बोडका मजबूत होते त्याचा. बरोबर. त्यामुळे हा. आणि आंतरपीक माझं म्हणलं आंतरपीक घेतल्याशिवाय शेती परवडत नाही. पहिल्यांदा एक पीक आंतरपीक घ्यायला लागते ना. असं म्हणजे साधारण खर्च माझं पण निघाला दुसरं पाहिजे. आंतरपीक आहे. पहिले ककडे एक निघलं माझं 50 ते 55 रुपये झालं ककडीत कोलाबा. आता मी झेंडू लावल्यानंतर आता झेंडू गणपती चालू होते, बोर आणि दोन्ही संघ चालू होते माझं. म्हणजे मधमाशीला सेटिंगला बी चांगला आहे, रोगरायला बी चांगला आहे. म्हणजे सुरुवातीला तुमचा रोपांना आलेला खर्च, मेहनत असेल, मशागत असेल, सगळा खर्च तुमचा आंतरपिकानं सगळा म्हणजे दुहेरी फायदा नफा होतो तुमचा. दुहेरी फायदा. इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? माझं तर म्हणणं आता कसं आहे, चालू तुम्ही आता बघताय गेल्या वर्षी लाईट होती 12 तास 8 तास, आता 4 ते 5 तास लाईट आणली. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? काय बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस आहेत 5 एकर 10 एकर, सध्या ऊसवर पडून चाललेत. त्यामुळे शेतकऱ्याला पर्याय पेरू, डाळिंब, बोर अशी नवीन व्हरायटीची पिकाचं लावलं. मग काही घेणं शेतकऱ्याचं नुकसानीच काम आहे सध्या चालू. माझं तर म्हणणं कसं आहे, शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळलं पाहिजे. मक्यात गावात काहीच राहिलं नाही सध्या. चालू बघता तुम्ही 1800-2000 गहू आहे, मका 1700 आहे, आणि किती मागले बाकी तुम्ही औषध 2500 रुपयाला पोत झाले 1700-1800. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबागून जेवढं शक्य तेवढं फळबाग लावून तेवढंच आपण जोपासून उत्पन्न घेणं महत्वाचं शेतकऱ्यांना. दोन्ही पिकं जे आहेत का शेतकरी मका गहू असलं हरभरा तर काय राहिलं नाही, नांगरटला महाग होती. आता सध्या ज्या मी आता केलं हरभरा केलता, मका केलता, बरोबर झाली. त्यामुळे कसं कमी पाण्यात बोर असो तुमचं पेरू असो, डाळिंब तर 1 नंबर सध्या सोनं डाळिंब सुद्धा पैसे होते. बरोबर. हा त्यामुळे कसं असे कमी पाण्यावर येणारी पिकं भविष्यात लाईट कमी होणार आहे अजून. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यादा असे मका धोबड पिकवर नाही, थोडक्या दिवसात कमी पाण्यात पिकं निघणारी पिकं शेतकऱ्यांनी निवडावी. पेरू असो, डाळिंब, बोर, शेतकरी काय करत काय आला सीझन मकाला हरभरला त्यात काय सुद्धा नाही. शेतकऱ्यांना सरळ जेवढ्या स्वतःप्रमाणे थोड्या बागा लावून शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात कमी पाण्यात जास्त उत्पन्न काढणे गरजेचं आहे. तुम्ही बघताय मकाचं रेट किती येतं. वैरणमध्ये वैरण नेल ना, आमची मकवा नेल नाही, 1000 रुपये गुंठ्यानं मकवा नेल नाही मागच्या 2 महिन्याखाली. असली परिस्थिती एवढं आणून मका 1700-1800 रुपये किती 1000-1200 रुपये वैरण झाली ती. शेतकऱ्यांना सरासरी ना असली पिकं घेणे बघा 2-3 महिन्याची पिकं म्हणजे असं कमी पाण्यावरली पिकं निघते ती अशी बोरी फिरे 2-3 महिन्यात. बोरीचं कसं आहे कमी पाण्यात आणि पावसावर येणारं पीक आहे, कमी खर्चात पण होते आणि कमी कष्ट पण लागतात. भविष्य शेतकऱ्यांनी कसं आहे पिकीकडं म्हणजे फळबागाकडे आधुनिक का तर लाईटीचा भरोसा नाही. आता पुढील 2 वर्ष 2 तासावर शेतकरी लाईट आणल्यावर काय करणार आहे आपण? बरोबर. शेतकरीकडे पर्याय नाही, ड्रिप शिवाय शेतीला पर्याय नाही शेतकऱ्याला. आताच पाणी आहे, लाईट आता लाईट बघताय तुम्ही 4-5 तास लाईट त्यातनं तासभर चालली 1/2 तास घालवते ती पुन्हा. शेतकऱ्या सरासरी 3 तास लाईट मिळायला लागली तुम्ही विचार केला तर बा असं. तर मग ह्या बॉल सुंदरीबद्दल तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना, की कसं वाटलं तुम्हाला, रोपं कशी वाटली, किंवा शेतकऱ्यांनी ह्याची लागवड केली पाहिजे काय? तुमचा अनुभव काय सांगतो? आता या तुम्ही बघताय की ही ह्याचं खरं तर साधारणपणे ह्या महिन्यामध्ये लागवड करतात, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बागायती लागवड करतात बोरामध्ये. तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये हा जो प्लॉट आहे तो हार्वेस्टिंगला आणलेला आहे, ते शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? कसा वाटला प्लॉट तुम्हाला? म्हणजे व्हरायटी 1 नंबर आहे. बॉल सुंदरी व्हरायटी 1 नंबर व्हरायटी. सध्या सेटिंग फिटिंग चांगलं आहे, भरपूर सेटिंग आहे. शेतकऱ्यांना कसं आहे ज्याला पाणी कमतरता त्याने बोर लावणे 1 नंबर पर्याय आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर हा होता या इथलं चळे या गावातील, पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील शेतकऱ्याने लावलेले लागवड केलेल्या बोराच्या प्लॉटबद्दल अनुभव होता. तर खरं तर जून महिना ह्या महिन्यामध्येच पावसाळ्याच्या तोंडीलाच शेतकरी बागायती लागवड करतात आणि तिथून परत बागा धरतात. खरं तर या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यामध्ये लागवड केली होती आणि आता सध्याला हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे. काही दिवसातच 15-20 दिवसात त्यांचा हार्वेस्टिंगला प्लॉट चालू होतोय. तर एकंदरीत हे नियोजन यांचं आपण पाहिलेलं आहे कशा प्रकारे होतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही असेच उच्च दराचे चांगल्या क्वालिटीची रोपं खरेदी करायची असतील, म्हणजे पेरू असो किंवा आंब्याची रोपं असू द्या किंवा बोरामधलं कुठलाही वाण असू द्या, तुम्हाला रोपं खरेदी करायची असतील
तर सांगोला तालुक्यातील फडतरे फार्म अँड नर्सरी शेरबाव या गावामध्ये नर्सरी आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व चांगल्या उच्च दर्जाचे चांगल्या क्वालिटीचे आणि खात्रीशीर रोपं भेटतील. तर माझे काही प्रश्न राहिले असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. पुढील वेळेस ती मी शेतकऱ्यांना प्रश्न विचार जाईल. आणि तुम्हाला रोपांची ऑर्डर करायची असेल तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करा. तुम्हाला मार्गदर्शन पण भेटेल आणि रोपंही तुम्हाला चांगले खात्रीशीर भेटतील. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.